तुकोबा म्हणतात, आम्ही फक्त बोलण्यासाठी जन्माला आलेलो नाही, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. आमच्या ऋषी महात्म्यांनी जे लिहून ठेवलं ते खरं असू शकतं, ते सत्यात असू शकतं, हे सांगण्यासाठी आमचा जन्म आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. जाडू संतांचे मार्ग आड राणी भरले जग. आम्ही फक्त बोलण्यासाठी नाही तर प्रत्यक्ष कृतीतून करण्यासाठी आमचा जन्म आहे. फक्त गप्पा मारण्यासाठी आमचा जन्म नाही तर प्रत्यक्ष कृतीतून आमचा धर्म आम्ही करून दाखवू. बोलिले जे ऋषी साच भावे वर्तावया. का मला धर्म कळत नाही? का तुकाराम महाराजांनी 16व्या शतकामध्ये असा शब्द प्रपंच उभा करावा, एवढं शब्द सामर्थ्य उभं करावं आणि तुकाराम महाराजांनी धर्म सांगावा? म्हणजे त्या काळातही लोकांना धर्म कळत आणि गेली 400 वर्ष उलटून गेल्यानंतर सुद्धा लोकांना धर्म कळत. तुकोबांना माहिती होतं की किमान 400 वर्ष उलटल्यानंतर लोकांना धर्म कळणार नाही, लोकांना अधर्म कळणार नाही, लोकांना शास्त्र कळणार नाही, लोकांना शास्त्र कळणार नाही, लोक धर्माच्या विरुद्ध वागतील, लोक धर्माच्या विरुद्ध वागतील, लोक अधर्मानं वागतील. म्हणून तुकाराम महाराजांनी हा शब्द प्रपंच उभा केला, धर्माचे पालन. लोकांना धर्म कळत नाही, आपल्या पोरांना धर्म कळत नाही, आपल्या पोरांना देव कळत नाही, आपल्या पोरांना देश कळत नाही. कितवीत जातो? हा, 9वीत. एक छोटासा प्रश्न विचारतो, आपल्या हिंदू धर्मामध्ये वेद किती आहेत? हीच तर आपली पद्धत आहे. कोण कोणते? वा, बर. तुमच्यात मला कोणी उत्तर देऊ शकेल? मी कोणाला सांगितली आणि कुठे सांगितली? सरळ आणि सोपा प्रश्न आहे. सांगता येईल? पण मुसलमानाचा 5 वर्षाचा पोरगा नमाज पडतो, त्याचा बाप त्याच्या डोक्यामध्ये गोल टोपी घालतो, त्याचं बोट पकडतो, मस्जिदीमध्ये नेतो. बेटा, हे अपना अल्लाह है, हे अपनी नमाज है, हे अपना धर्म है, हे आपली कुरान आहे, त्याला समजावून सांगतो. 5 वर्षाच्या पोराला उर्दू येते आणि आपल्या 21 वर्षाच्या डंगऱ्याला माहिती नाही की आपला हिंदू धर्मग्रंथ कोणता आहे. तेच नाही, आपली बी तीच गत आहे. फक्त घोषणा द्यायच्या, जय श्रीराम जय श्रीराम, गर्व से कम हिंदू आहे. म्हणजे इतरांना नाव ठेवण्यापूर्वी, इतरांना विरोध करण्यापूर्वी आपण किती पाण्यात आहोत आणि आपण किती कोणत्या मार्गक्रमणाने प्रवास करणारे आहोत हे एकदा निरीक्षण करून पाहिलं पाहिजे की खरंच आपल्याला धर्म कळतो का, खरंच आपल्याला धर्माबद्दल आपलं चांगलं ज्ञान आहे का. फारसं नसावं पण थोडं तरी असावं. धर्म तोंडाकडे काय झाकेले डोळे. आपल्याला धर्म कळत नाही. आपल्याला शिवाजीराजे माहिती नाहीत, आपल्याला संभाजीराजे माहिती नाही. शिवाजीराजे माहिती आहेत कुठपर्यंत? शाहिस्तेखानाची 3 बोटं कापली, अफजल खानाचं पोट फाडलं, इथपर्यंत शिवाजीराजे ठाऊक आहेत. संभाजीराजे, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, बरं आपापसात बोलत असाल. आपल्याला धर्म कळत नाही, आपल्याला शिवाजीराजे संभाजीराजे माहिती नाही. एक ऐराणीतला एक गोड विनोद आहे. आपल्या खानदेशातले एक जुने कीर्तनकार आहेत, मोतीराम बुवा चाळीसगावकर आहे. हे दृष्टांत सांगायचे. वैकुंठवासी 20 वर्षापूर्वी आमना टाइमले, मन वय 17 आहे, 20 वर्षा पहिले आमना टाइमले मराठी शाळा होती. झोपेल नाहीत ना तुम्ही? समजी ना तुमले. 20 वर्षापूर्वी मराठी शाळेमध्ये आपल्या पोरांना आपली संस्कृती, आपली चालीरीती, आपल्या परंपरा, शालेय शिक्षणाबरोबर व्यावहारिक शिक्षण, समाजामध्ये राहायचं कसं, वागायचं कसं, खऱ्या अर्थानं ती शाळा. आणि त्या शाळेमध्ये 4थीचा वर्ग, आणि त्या 4थीच्या वर्गामध्ये गुरुजी शिकवत होते. तो तास होता इतिहासना. आणि 4थीच्या इतिहासामध्ये एक शिवाजी महाराजांचा पाठ्यपुस्तक आहे, शिवछत्रपती नावाचा पाठ्यपुस्तक.
शिवाजी महाराजांच्या नावाचं ते पाठ्यपुस्तक मुलांना शिकवलं जातं. योगायोग असा होता, मास्तर पोरांना शिकवतोय आणि अशामध्ये साहेबनी गाडी लागली. 20 वर्षापूर्वी ना वेळ, साहेबनी गाडी लागली. मास्तर शिकाड आणता, मास्तरने देखील ना साहेब होणार. मास्तर घाबरला नाही, मास्तर हुशार होता. योगायोग त्या साहेबांनी त्या मास्तरांना प्रश्न केला, म्हणे गुरुजी तास कशाचा चालू आहे? म्हणे इतिहासाचा. काय शिकवताय? म्हणे शिवाजीराजांचा इतिहास पोरांना शिकवतोय. म्हणे असं? म्हणे विचारू प्रश्न पोरांना. मास्तिलू पडा काम फुटना. म्हणे प्रश्न. मास्तरांना नाईलाज होता. म्हणे विचारा. साहेबांनी परत पोरांना प्रश्न विचारला. म्हणे पोरांनो तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. चालेल साहेब विचारा प्रश्न. आणि साहेबांनी प्रश्न विचारला. म्हणे सांगा पोरांनो शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला? कोण सांगतंय? कोणाला सांगतंय? कुठे झाला? शिवनेरी किल्ल्यावर. पण योगायोग असा होता, तो 20 वर्षापूर्वीचा कालखंड. त्यावेळा ना मोबाईल होते आमना टाइमले, त्यावेळेत ना इंटरनेट होतं आमना टाइमले, ना सोशल मीडिया होती. त्यामुळे त्या 20 वर्षापूर्वी आमच्या काळात कुठलीही साधना नसल्यामुळे पोरांना उत्तर माहिती नाही. आणि योगायोग विषय असा होता, मास्तरनी फक्त एवढंच शिकाडेल होतं की शहाजी महाराजनं आणि जिजाऊ महासाहेबांना फक्त लग्न व्हायला होतं. म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्मापर्यंत इतिहास जायला नव्हता. त्यामुळे पोरसली माहिती नाही की शिवाजी महाराजांचा जन्म कुठे होईना. पोरसले सांगता येईल काय करू? मास्तरला प्रश्न पडणार, पोरांना उत्तर येणार नाही, कारण की आपण ते शिकवलेलं नाही. म्हणजे करायचं कसं? पण मास्तर हुशार होता. सगळा वर्ग शांत. वर्गात कोणालाही उत्तर येत नाही. पुढच्या बेंचवर जेवढे हुशार विद्यार्थी बसतात, शिक्षकाने सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं, सगळ्यांनी माना खाली टाकल्या, कुणी उत्तर द्यायला तयार नाही. पण मास्तर हुशार होता. 20 वर्षापूर्वी नव्हता. आणि पहिले ना मास्तर हुशार होता. साहेब पुढे होता आणि मास्तर मागे सरकणार. तो जुना मास्तर, त्या मास्तरना कंबरले 10-12 किल्लेसना झुमका टांगला होता. साहेब पुढे होता, मास्तर असा 4 पावलं मागे सारखे घ्या. मास्तरना कंबरले होता 10-12 किल्लेसना. त्या सगळं पोर वर देखा लागण्यात आपला मास्तर मागे पाऊल टाकेल ना, काय होय ना भाऊ. आणि तो मास्तर मागे सरकना, मागे सरकी 10-12 किल्लेसना झुमका फिरायला पोरले सांगा हे उत्तर काय? शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला? म्हणजे 10-12 किल्ले होतात. अनेक वस्ती शब्द कसा झाला? शिवाजी महाराजांचा जन्म. पण त्या पोरं विचार करत म्हणे एवढा मोठा शिवाजी महाराज आणि त्या शिवाजी महाराजांचा जन्म मास्तरना एवढ्याशा कंबरना किल्लीसवर कस काय होईल? त्या पोरं म्हणत मार खावायचं. मास्तरने नापास कर टाका तरी साली पण उत्तर सांगणार नाही. मास्तरने डिपार कर टाका साली पण उत्तर सांगणार नाही. पटी तिथला मार खायली पण उत्तर सांगणार. ऐकच काय शक्य? तो मास्तरले असं वाटत की यदा कदाचित कीर्तन मा, भजन मा, भाषण मा, प्रवचन मा कुठे ऐकेल होईल की शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यांवर झाला, शिवनेरी किल्ल्यांवर झाला. फक्त आठवण देण्यासाठी आणि असा अनुमान दे काढासाठी मास्तर दे काढे कंबरना किल्ल्या. आणि पोरं म्हणत आहे कस काय शक्य? सगळा वर्ग शांत. वर्गात कुणालाच उत्तर येत नाही. जेवढे हुशार पोरं होते सगळे शांत. वर्गात उत्तर कुणालाच येत नाही. त्या वर्गामा सगळ्यात शेवटला बेंचवर एक ढ बटेल होता. ज्याला काहीच येत नाही, ज्याला शाळा सुटेल बी समजेने, ज्याला शाळा भरेल बी समजेने, असा ढ. वर्गाना शेवटला बेंचवर बटेल. तो विचार करे म्हणे कुठे वाचन गरज नाही, कुठे अभ्यास करान गरज नाही, सोपं उत्तर आहे म्हणे शिवाजी महाराजांचा जन्म. म्हणे आतेपर्यंत आपला इतिहास आहे, आतेपर्यंत आपण कधी उत्तर दिलं नाही, आतेपर्यंत आपला झेंडा कधी आपण फडकावा आणि आज आपण आपला झेंडा फडकाय देऊ. मन 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 विचार करे म्हणे सोपं उत्तर आहे. तिने तिनं बोट वर करी आणि ढणी बोट वर करा मास्तर लिहू फटाका फुटणार. तो म्हणे उत्तर काय दिन काही नाही, काही सांगता येत नाही. मास्तर घाबरायला लागणार.
पण त्या साहेबांना आनंद झाला. म्हणे वर्गात कुणालाच उत्तर येत नाही, पण एकट्या पोराला उत्तर येतं. त्याला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. कुणाला? साहेबांना. पण मास्तरला आनंद नाही होय. अहो कोणता तोपना गोया फेकती सांगता येत. साहेब मास्तरला सांगायला लागले, म्हणे का हो मास्तर, वर्गात किती मुलं आहेत तुमच्या, कुणालाच उत्तर येत नाही, पण एकट्या पोराच्या हातवर. म्हणे हो. तू मास्तर मन 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 मा सांगे. म्हणे अहो काहीच कामना नाही, अहो सारामा बी नाही, आणि अहो पण नाही लाज. येणी बोटवर करा. साहेबांनी त्याला जवळ बोलवलं. सांग बेटा, शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला? अहो देखील मास्तरना कंबरना किल्ल्या. येणे सरळ सांग दिना. म्हणे साहेब उत्तर इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे. शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यांवर झाला. कोठे वयना माई? मास्तर आलाय रांग, तेच सांगते ना त्याने. शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यांवर झाला. मास्तरला बी थोडं बरं वाटलं. साहेबांना फार आनंद झाला. उत्तर अपुरं का वयना, पण दिन वर्गात उत्तर कुणालाच येत नाही. साहेबांनी त्याचं एवढं कौतुक केलं, एवढं कौतुक केलं, एवढं कौतुक केलं. 100 रुपयाची नोट खिशातून काढली आणि त्याच्या हातात दिली. पाठीवर कौतुकाची शाबासकीची थाप मारली आणि त्या पोराचं कौतुक केलं, त्याचं गोड कौतुक केलं आणि त्याला शाबासकी दिली. आणि साहेब मास्तरला सांगायला लागला, म्हणे मास्तर आतेपर्यंत गणकाच शाळा देतात, पण नियम असा आहे, ढ पोरं मागे बट्टस आणि हुशार पोरं. पण तुम्हा शाळा मग उलटा नियम आहे. हाय बानट जत्रा मागे आखला आणि विद्वानले पुढे बसाडा, महात्माले पुढे बसाडा. म्हणे एवढा पुऱ्या हुशाराने येले कुशाल मागे बसाडा, बाऊले पुढे बसाडा. यानं एवढं कौतुक, एवढं कौतुक. याला 100 रुपया नोट भेटणे. त्याला एवढा आनंद व्हायना, एवढा आनंद व्हायना. आतेपर्यंत त्याला 20 वर्षापूर्वी 100 रुपयाची नोट, आतेपर्यंत रुपया भेटेल नव्हता. आतेपर्यंत कौतुक साधं त्यानं कोणी करेल नव्हतं. त्याला एवढा अहंकार होणार. अहो मास्तरना बरोबर घ्या. मास्तर मागे होता ना, मास्तरना समोर घ्या. मास्तरना समोर यांनी कॉलर टाईट कडे म्हणे, देख का मास्तर, हाही आपल्या हवा आहे म्हणे. मास्तर म्हणे भो जाऊ दे, तू तुम्ही बी लास्ट येईन म्हणे, बी लास्ट जाकेल मूठ 1.25 लाखनी जाय म्हणे. दादा जाय. अब्बस ना पुल्ला बँच्यावर. आता त्या साहेबनी थांबायला पाहिजे होतं ना, पण त्या साहेबनी परत प्रश्न विचारा. म्हणे बाळा उत्तर बरोबर दिलास, पण ते उत्तर अपूर्ण होतं निम्मा महाराज. शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यांवर झाला? आता ते उत्तर सांग. त्यांनी उत्तर सांगितलं होतं शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला. त्यांनी उत्तर सांगते ना, शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यांवर झाला. म्हणे बाळा आता उत्तर पूर्ण कर, आता उत्तर सांग, शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यांवर झाला? अहो म्हणे साहेब उत्तर सोपं आहे, शिवाजी महाराजांचा जन्म मास्तरना कंबरना किल्ल्यावर झाला. आपल्याला धर्म कळत नाही. विनोदाचा भाग बजा करा. धर्म तो न काय झाकेले डोळे, आपले डोळे झाकलेत की काय असा संभ्रम निर्माण होतो, कारण आपल्याला धर्म कळत नाही. आपल्याला आपले देव देश महापुरुष संत पुरुष शूरवीर क्रांतीवीर आपल्याला कळत नाही. स्वधर्म निधनम श्रेयोम परम धर्म भयावह. स्वतःच्या धर्मात प्राण गेला तरी चालेल, पण मी माझा धर्म सोडणार नाही. धर्म कशाला म्हणतात, धर्म कशाशी खातात हे तरी माहिती आपल्याला. धर्म विश्वस्य जगत प्रतिष्ठा, येतो धर्म असतो तो जया. तस्मात धर्म न हंतव्य, मानव धर्म होतो उदित. ज्याच्यामुळे अभ्युदय निर्माण होतो, ज्याच्यामुळे जगताला प्रतिष्ठा प्राप्त होते, त्याला धर्म असं म्हणतात. धर्म एव हतो हंती धर्म रक्षिती रक्षितः. तुम्ही जर धर्माचं रक्षण कराल तर धर्म तुमचं रक्षण करेल, आणि जर तुम्ही धर्माची हत्या कराल तर धर्म तुमची हत्या करेल. मग धर्माची हत्या म्हणजे काय? तर अधर्मानं वागणं, धर्माच्या विरुद्ध वागणं म्हणजेच धर्माची हत्या. आणि शास्त्र असं सांगतं, मनुस्मृती अशी सांगते, जर तुम्ही धर्माच्या विरुद्ध वागाल तर तुमची हत्या होईल. ती हत्या म्हणजे कसं? धर्माच्या विरुद्ध वागणं. म्हणून धर्मानं वागा. आपलं शास्त्र जसं सांगेल, आपले वेद जसं सांगतील, आपले पुराण जसं सांगतील, आपले महापुरुष जसं सांगतील, त्या पद्धतीनं आपले जीवनाचं मार्गक्रमण असलं पाहिजे. धर्म म्हणजे काय? धर्माचे 4 मुख्य प्रकार पडतात. एक सामान्य धर्म, एक विशेष धर्म, एक परधर्म आणि एक परमधर्म.
तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये सामान्य धर्माचा विचार तुकाराम महाराजांनी केलेला आहे. सामान्य धर्माचा विचार प्रत्येक जातीमध्ये, प्रत्येक पंथामध्ये, प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक चालीरीतींमध्ये, दैनंदिन जीवनामध्ये सामान्य धर्माचा विचार आपण प्रत्येक जण मानवी जीवनात जगणारी माणसं करत असतो. सामान्य धर्मामध्ये पुन्हा मुख्य 4 प्रकार पडतात. एक सत्य, अहिंसा, दया आणि सदाचार. हे 4 धर्म सामान्य धर्मामध्ये पडतात. कोणकोणते? सत्य, अहिंसा, दया आणि सदाचार. सत्यासारखा धर्म नाही, असत्यासारखं पाप नाही, म्हणून माणसानं खरं बोललं पाहिजे. दुसरा प्रकार पडतो दया. दया धर्म का मूल है, पाप मूल अभिमान, तुलसी दया न छोडी है, जब तक घट में प्राण. जोपर्यंत माणसाचा शेवटचा श्वास आहे, दया तेथे धर्म, धर्म तेथे सुखागम, सुखी पुरुषोत्तम जाण, असे जैसा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तुलसीदास महाराज असं म्हणतात की जोपर्यंत मानवाच्या कंठामध्ये शेवटचा श्वास आहे, शेवटचा प्राण आहे, तोपर्यंत माणसाने खरं बोललं पाहिजे. सत्यासारखा तोपर्यंत माणसाच्या अंगामध्ये दया असली पाहिजे. दया धर्म का मूल है. तिसरा प्रकार पडतो सदाचार. ज्या पद्धतीने बोलाल त्या पद्धतीने आपलं आचरण असलं पाहिजे. ज्या पद्धतीने बोलाल त्या पद्धतीने आपलं शील असलं पाहिजे. त्या पद्धतीने आपलं चारित्र्य असलं पाहिजे, म्हणजे सदाचार. आचारो प्रथमो धर्मः. त्या पद्धतीने आपलं आचरण असलं पाहिजे. आचारो प्रथमो धर्म. चौथा प्रकार पडतो अहिंसा परमो धर्म. धर्म हिंसा तथैवचः. जर यदा कदाचित कुणी आपल्या धर्मावर हिंसात्मक बोलत असेल तर आपण त्याला त्या शब्दात उत्तर दिलं पाहिजे. तुका म्हणे खड करू समयी निर्मळ. पण असं म्हटलेलं आहे शास्त्रामध्ये अहिंसा परमो धर्म, पण त्याचं नंतरचं वाक्य असं आहे धर्म हिंसा तथैवचः. संत एकनाथ महाराज महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक संत होऊन गेले. त्यांना आपण काय बिरुदावली लावतो? शांती ब्रह्म. का म्हणतो आपण त्यांना शांती ब्रह्म? एक आख्यायिका अशी आहे, एक प्रसंग असा आहे की एकनाथ महाराज 14व्या शतकामध्ये जन्माला आलेले एक संत. एक आख्यायिका, एक दृष्टांत असं सांगितला जातो की एकनाथ महाराजांनी गंगेचं स्नान करावं आणि कुणीतरी एका यवनानं एकनाथ महाराजांच्या अंगावर थुंकावं. एकनाथ महाराजांनी परत स्नान करावं. एकनाथ महाराजांनी गंगेवर जावं, परत स्नान करावं, त्यांना परत थुंकावं. महाराजांनी स्नान करावं, त्यांना परत थुंकावं, त्यांना महाराजांनी स्नान करावं, त्यांना परत थुंकावं, महाराजांनी स्नान करावं. असं करता करता तो यवन महाराजांच्या अंगावरती किती वेळेस थुंकला? क्या बात. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अशी बहुबंती आपली. एकशे 8 वेळेस तो यवन एकनाथ महाराजांच्या अंगावर थुंकला, पण एकनाथ महाराजांनी त्याला एकही शब्द न बोलता, त्याला एकही शब्द न सांगता एकनाथ महाराज गंगेवर गेले. 108 वेळेस स्नान केलं. प्रसाद देऊनी मुक्त केला. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. एकनाथ महाराजांनी 108 वेळेस गंगेचं स्नान केलं, पण तरी सुद्धा एकनाथ महाराज त्या यवनाला एकही शब्द बोलत नाही. अहिंसा परमो धर्म. पण धर्म हिंसा तथैवचः. एक प्रसंग इतका सुंदर आहे ज्या एकनाथ महाराजांना आपण शांतीब्रह्म म्हणतो. एकनाथ महाराजांनी सहन केलं की 108 वेळेस यवन अंगावरी थुंकला, तरी एकनाथ महाराजांनी सहन केलं. त्यावेळेस फक्त एकनाथ महाराजांपुरता ते मर्यादित होतं. एकनाथ महाराजांपुरता तो धर्म मर्यादित होता. त्यावेळेस एकनाथ महाराज त्यावेळेस त्याला बोलले नाही. पण ज्या वेळेस एक यवन एकनाथ महाराजांच्या समोर उभा राहिला आणि एकनाथ महाराजांना आपल्या धर्माच्या विरुद्ध बोलायला लागला, आपल्या धर्माबद्दल उखड्या पाकाड्या करायला लागल्या, आपल्या धर्माबद्दल एकनाथ महाराजांना नावे ठेवायला लागला, एकनाथ महाराजांना निंदात्मक पद्धतीनं त्याच्या मनामध्ये असलेलं आपल्या धर्माबद्दल कलुषित मत एकनाथ महाराजांना व्यक्त करायला लागला, तो यवन, तो तुर्क एक मुस्लिम एकनाथ महाराजांना सांगतो, सुन रे बम्मन अक्कल गदड़े बुरख्या मारे पान टुकड़े, तुम्हारा शास्त्र जो काही पडे हो बडे नादान. तो यवन एकनाथ महाराजांना म्हणतोय, नाव ठेवतोय आपल्या धर्माला, सुन रे बम्मन अक्कल गदड़े बुरख्या मारे पान टुकड़े, तुम्हारा शास्त्र जो काही पडे हो बडे नादान. कमाक लोको शास्त्र जलाया, खुदा को कहते बंदीशाले माया, देव किने खुदा छुपाया, जग बुलाया के कसे. समजते ना तुम्हाला? ज्या वेळेस तो आपल्या धर्माबद्दल नाव ठेवायला लागला एकनाथ महाराज शांती ब्रह्म, पण ज्या वेळेस एकनाथ महाराज एवढं सगळं ऐकतात, एकनाथ महाराजांची तळपाय ज्या मस्तकाला जाते आणि एकनाथ महाराज त्याला त्या शब्दामध्ये उत्तर देतात, ऐक रे तुर्का परम मूर्खा, सर्वाभूती देव देखा का, सांडूने अवंका शून्यवत का झालासी,
मौजेत मौला चौकडे काही ते काय धडपडे तुम्ही नेता आणि 4 बकत खुदाचे झाले आणि बाकीचे काही चोराने नेले. एकनाथ महाराज म्हणतात 4 बकत खुदाचे झाले आणि बाकीचे काही चोराने नेले. एकनाथ महाराजांचे शब्द आहेत. 108 वेळेस सेवण अंगावरी थुंकला, अहिंसा परमो धर्म, पण ज्या वेळेस तो बोलला देवकीने खुदा छुपाया जग बुलाया हकीकत से धर्म हिंसा तथा बचा. स्वतः पुरता आम्ही मर्यादित ठेवू, पण जर तुम्ही आमच्या देवा देश धर्माच्या विरोधात बोलत असाल तर आम्ही हे कदापि सहन करणार नाही. ज्या वेळेस अटल बिहारी वाजपेयी पाकिस्तानला गेले होते, पाकिस्तानातल्या एका महिला पत्रकारिणीनं अटलजीने एक प्रश्न केला की अटलजी आप भी कुंवारे और मैं भी कुंवारा. अटल जी मैं भी कुंवारी आप भी कुंवारे, मैं आपसे शादी करना चाहती हूँ. कोण कोण पाकिस्तानातली महिला म्हणते कि अटल जी आप भी कुंवारे मैं भी कुंवारी, मैं आपसे शादी करना चाहती हूँ, लेकिन मुझे मुंह दिखाई में पूरा काश्मीर दे दो. काय मागितलं तिने? काश्मीर भारताचं नाक आहे. तिनं काय मागितलं? भारताचं नाक. मुझे मुंह दिखाई में पूरा काश्मीर दे दो. अटलजीने ऐकून घेतलं. अटलजींची तळपाय जाक मस्तकाला गेली. बरं मग असं माझ्या देशाचं नाक मागते? अटलजीने त्या शब्दात उत्तर दिलं, अच्छा मैं भी कुंवारा आप भी कुंवारी, मैं आपसे शादी करने के लिए तैयार हूं, लेकिन मुझे दहेज में पूरा पाकिस्तान दे दो. अटलजी म्हणतात तिनं काय मागितलं होतं? काश्मीर. पण अटलजी म्हणतात मुझे दहेज में पूरा पाकिस्तान दे दो. खऱ्या अर्थानं जर आमच्या देव देश धर्माविषयी कोणी कलुषित मत व्यक्त करत असेल तर तुकोबा त्याला अभंगाच्या 3य चरणात घालून देतात. सामान्य सकळ. आमच्या वाडवडिलांनी जो मार्ग आम्हाला दाखवला, आमच्या वाडवडिलांनी जो भगवत नामाचा मार्ग आम्हाला दाखवला, माझ्या वडिलांची मिरासिका देवा तुझी चरणा सेवा पांडुरंगा, मार्ग धावून गेले आधी दयानिधी संत दे. आमच्या वाडवडिलांनी, आमच्या महापुरुषांनी, आमच्या साधू पुरुषांनी आम्हाला जो मार्ग दाखवला त्या मार्गावर चालत 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 आम्ही आमचा प्रवाह पूर्ण केला आणि आमचा धर्म आम्ही आमच्या हृदयात जिवंत ठेवला. एक परिस्थिती अशी निर्माण झाली की जे तुकोबा धर्म मांडायला निघाले, जे तुकाराम महाराज धर्माचं काम करायला निघाले, धर्माचं काम करत असताना ज्या माणसाच्या घरी बसायला साधं पोतो सुद्धा शिल्लक राहिलं नाही, एक पत्नी अन्न करता करता मेली, मुलाबाळांना घरामध्ये खायला काही नाही, 65 लाखाची जहागिरी बुडाली, काय खावे आता कुणीकडे जावे, गावात राहावे कुणाबडे, कोपला पाटील कावीची हे लोक आता मज भीक कोण घाली. असे उद्गार ज्या तुकाराम महाराजांच्या मुखातून निघावेत. आणि तुकाराम महाराज अशाही परिस्थितीमध्ये तुकाराम महाराज आपला धर्म जिवंत ठेवतायत. अशाही परिस्थितीमध्ये तुकाराम महाराजांच्या अंतःकरणामध्ये देव देश धर्माविषयी तेवढंच ज्वलंत स्थान आहे. 18 विश्व दारिद्र्य की ज्या माणसाच्या घरी 65 लाखाची जहागिरी होती, 7 पिढ्यांची सावकारकी होती, महाजनकी होती, वाण्याचा धंदा होता, एवढं सगळं असताना आज तुकाराम महाराजांची 65 लाखाची जहागिरी बुडाली, एक पत्नी अन्न करता करता मेली, मुलाबाळांना घरामध्ये खायला काही नाही. आणि अशाही परिस्थितीमध्ये तुकाराम महाराज आपल्या पांडुरंग परमात्म्याचं चिंतन करतायत. अशाही परिस्थितीमध्ये बरे झाले देवा निघाले दिवाडे, बरे या दुष्काळी पिढा गेली.
अशाही परिस्थितीमध्ये तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आम्ही खातो आनंदाचे लाडू, नका चरफडू गेले तुम्ही. अशी परिस्थिती जर तुमच्या आमच्यावर निर्माण झाली, 2-4 लाखाचं कर्ज झालं तर आपण सहज टेन्शन मध्ये येतो. 2-4 लाखाचं कर्ज झालं तर सहज फाशा घेणारे लोक आहेत. पण अशाही परिस्थितीमध्ये तुकाराम महाराजांच्या तोंडातून, तुकाराम महाराजांच्या मुखारविंदातून एक एक शब्द बाहेर पडावा. सांगू तुम्हाला, तुकाराम महाराजांनी आपल्या 65 लाखाची जहागिरी लोकांना वाटून दिली. आपल्या कर्ज कथाच्या वया इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवून टाकल्या. संसारिक श्रीमंती ज्या वेळेस तुकाराम महाराजांनी आपल्या इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवली, म्हणून तुकाराम महाराजांची पारमार्थिक श्रीमंती इंद्रायणी मातेने तुकाराम महाराजांना साक्षात दिली. कर्ज कथाच्या वया तुकाराम महाराजांनी इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवून टाकल्या. पण योगायोग असा, ज्या वेळेस तुकाराम महाराजांनी कर्ज कथाच्या वया इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवल्या, म्हणूनच इंद्रायणी मातेने साक्षात प्रगट होऊन तुकाराम महाराजांच्या वया 14 दिवसानंतर कोरड्याच्या कोरड्या तुकाराम महाराजांच्या हातात दिल्या. ही तुकाराम महाराजांची पारमार्थिक श्रीमंती आहे. ते तुकाराम महाराज आहेत. आणि कडाला शिवाजी महाराजांना की आमचे गुरु, मुलाबाळांना घरामध्ये खायला काही नाही, पत्नी अन्न करता करता मेली, मग करावं काय? शिवाजीराजांना सुद्धा कडवडा वाटावा. आणि शिवाजीराजांनी सोनं नाणं चांदी भरून ताटाची ताट, सोन्याची ताटाची ताट भरून ज्यावेळेस तुकाराम महाराजांच्या घरी शिवाजी महाराजांनी नजराणा पेश केला, त्यावेळेस तो तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांनी पाठवलेला नजराणा न्याहाळला आणि तो नजराणा परत केला. त्यावेळेस त्या पत्रावर लिहिलं की ही त्रिभुवनी आम्ही वैभवाची धनी, तुमचे एर वित्त धन ते माझं मृतके समान राजे. आम्हाला तुमचं धन नको, तुमचे माणिक नको, तुमचे मोती नको. आम्हाला जर तुम्हाला द्यायचं असेल तर आम्हाला एवढंच द्या, कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. मला सांगा, तुकाराम महाराजांनी शिवाजी राजांच्या नजराणा परत पाठवावा सोपी गोष्ट आहे? महाराष्ट्राचा जाणता राजाचा नजराणा तुकाराम महाराजांनी परत पाठवावा. काही लोक म्हणतात तुकाराम महाराजांनी शिवाजी राजांचा अपमान केला, पण तुकाराम महाराज सांगतात ही त्रिभुवनी आम्ही वैभवाची धनी. हे आमचं धन नाहीये, हे वैष्णवांचं धन नाहीये. आमचं धन कशात आहे? राजे कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. राजे आम्हाला द्यायचं असेल तर एवढंच करा. आणि तुकाराम महाराजांचं कीर्तन ऐकून शिवाजी राजाने सुद्धा सांगावं, राजे महाराज आम्हाला आता हातात तलवार घ्यावी वाटत नाही. राजे महाराज आम्हाला आता ढाल घ्यावी वाटत नाही. महाराज आम्हाला आता शत्रूशी युद्ध करावं वाटत नाही. महाराज आम्हाला सुद्धा परमात्म्याच्या चिंतनामध्ये व्यक्त व्हावंसं वाटतं. महाराज आम्हाला सुद्धा आमच्या पांडुरंगाच्या चिंतनामध्ये रंगून जावंसं वाटतं. त्यावेळेस तुकाराम महाराज सांगतात, शिवाजी राजांना तुकाराम महाराज उपदेश करतात, राजे सर्वसामान्य प्रजेचं 18 पकडतात त्या सगळ्या सवंगण्यांचं रक्षण करणं तुमचं काम आहे. प्रजेचं रक्षण करणं तुमचं काम आहे. शिवाजी राजांचं काम खऱ्या अर्थानं तुकाराम महाराजांना विचारांची श्रीमंती, विचारांची शिदोरी पुरवण्याचं काम 16व्या शतकामध्ये श्रीमंत तुकाराम महाराजांनी केलं. आणि हे काम तुकाराम महाराजांनी कोणत्या पद्धतीनं केलं? अभंगाचं द्वितीय चरण. अशाही परिस्थितीमध्ये 16व्या शतकात केलं, म्हणून तुकाराम महाराज निर्माण झाले. करत धर्माचं काम कुणी करावं, धर्म कुणी करावा, धर्माचा प्रचार कुणी करावा. स्वामी विवेकानंद शिकागो धर्म परिषदेला जातात. शिकागो धर्म परिषदेला स्वामी विवेकानंद जातात. आणि ज्या वेळेस स्वामींचं शिकागो धर्म परिषदेला भाषण झालं, एका विदेशी स्त्रीनं स्वामी विवेकानंदांसमोर यावं आणि स्वामींना सांगावं, स्वामी मला तुमच्याशी लग्न करावंसं वाटतंय. कुणी सांगावं? विदेशातल्या स्त्रीनं सांगावं, स्वामी मला तुमच्याशी लग्न करायचंय, मला तुमच्याशी लग्न करावंसं वाटतंय. त्यावेळेस स्वामींनी विचारावं, का लग्न करावंसं वाटतंय, का लग्न करावं?
त्यावेळेस ती महिला, ती एक विदेशी स्त्री स्वामींना उत्तर देते, स्वामी मला तुमच्याशी लग्न करायचंय, कारण जर मी यदा कदाचित तुमच्याशी लग्न केलं तर तुमच्यासारखा विद्वान पोरगा माझ्या पोटी जन्माला येईल, म्हणून मला तुमच्याशी लग्न करायचंय. कोण म्हणतं? अमन दादा कोण म्हणतं? विदेशी स्त्री, विदेशातली स्त्री म्हणते, परदेशातली स्त्री म्हणते, तुमच्याशी लग्न केलं तर तुमच्यासारखा विद्वान पोरगा माझ्या पोटी जन्माला येईल, म्हणून मला असं वाटतं मी तुमच्याशी लग्न केलं पाहिजे. त्यावेळेस स्वामी विवेकानंद सांगतात की जर चांगल्याच्या पोटी चांगले आले असते तर उग्रसेनाच्या पोटी कंस आला नसता, आणि वाईटाच्या पोटी वाईट आले असते तर हिरण्यकश्यपाच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आले नसते. पोरगा होईलच याचा काय भरोसा, झालेला पोरगा वाढीलच याचा काय भरोसा, वाढलेला पोरगा जिवंत, वाढलेला पोरगा विद्वान राहीलच याचा काय भरोसा, विद्वान राहिलेला पोरगा पाहण्यासाठी तू किंवा मी जगून वाचू याचा काय भरोसा. 25 वर्षाचा तरणा भान विद्वान पोरगा पाहण्यासाठी 25 वर्ष वाट पाहण्यापेक्षा तुझ्या समोर जो 25 वर्षाचा तरणा बाण विवेकानंद उभा आहे त्यालाच पोटचा पोरगा मान, यात तुझं काय बिघडणार आहे? याने धर्म सांगावा. काय म्हणतात स्वामी? तुझ्या समोर जो तरणा बाण 25 वर्षाचा विवेकानंद उभा आहे त्याला स्वतःचा पोटचा पोरगा मान, यात तुझं काय बिघडणार आहे? ज्यावेळेस स्वामी शिकागो धर्म परिषदेला जात होते, शारदामाई जवळ शारदामाईंचे आशीर्वाद घेण्यासाठी स्वामी विवेकानंद गेले. शारदामाई म्हणजे रामकृष्ण परमहंसांच्या पत्नी. रामकृष्ण परमहंस म्हणजे स्वामी विवेकानंदांचे गुरु. आपल्या गुरुमातेजवळ आशीर्वाद घेण्यासाठी ज्यावेळेस स्वामी विवेकानंद पोहोचतात, माही मला आशीर्वाद द्या, माई मला आशीर्वाद द्या, मला शिकागो धर्म परिषदेला जायचं आहे, मला परदेशात जायचं आहे, माई मला आशीर्वाद द्या. माईचा आशीर्वाद घेण्यासाठी स्वामी विवेकानंद खाली वागतात. त्यावेळेस माईने सांगितलं, नरेंद्र तुला परदेशात जायचंय ना, परदेशात नक्कीच जा, पण एक काम नक्की कर, स्वयंपाकगृहामध्ये जा, स्वयंपाकघरात जा आणि एक सुरी घेऊन ये. कोण सांगतं? शारदामाई. त्यांच्या गुरुमाता सांगतात की स्वामी स्वयंपाकगृहात जा. अरे नरेंद्र स्वयंपाकगृहात जा, एक सुरी घेऊन, एक चाकू घेऊन ये. सुरीच्या 2 भूमिका असतात, एक धारदार पात्याचा भाग असतो आणि एक मुठीचा भाग असतो. स्वामींना सुरी घेण्याकरता शारदामाई स्वयंपाकगृहामध्ये पाठवतात. स्वामींनी सुरी घेतली, बाहेर आले. सुरीच्या 2 भूमिका असतात, कोणकोणत्या? एक धारदार पात्याचा भाग आणि एक मुठीचा भाग. यदा कदाचित जर आपल्याला कोणी स्वयंपाकगृहामध्ये, किचन मध्ये सुरी घेण्याकरता, चाकू घेण्याकरता पाठवलं तर आपण कुठला भाग हातात घेतो? धारदार पात्याचा की मुठीचा? स्वामींनी तसं नाही केलं. स्वामींनी धारदार पात्याचा भाग हातात घेतला आणि मुठीचा भाग त्यांनी शारदामाईंच्या समोर केला. घडाघडा टपाटप त्या आपल्या हातातून रक्त पडतंय. ज्यावेळेस ते दृश्य शारदामाईंनी निहाळलं, ते ज्यावेळेस ते दृश्य शारदामाईंनी पाहिलं, त्यावेळेस शारदामाईंच्या मुखातून निघालेले उद्गार आहेत. माई सांगतात, अरे नरेंद्र तुला आशीर्वाद देण्याची गरज नाही, बेटा तुला आशीर्वाद देण्याची गरज नाही. स्वामी विचारतात, का गरज नाही माई? बेटा तुला आशीर्वाद देण्याची गरज नाही, नरेंद्र तुला आशीर्वाद देण्याची गरज नाही, का गरज नाही? त्यावेळेस शारदामाई सांगतात, नरेंद्रा जो माणूस धारदार पात्याचं दुःख स्वतःच्या हातात घेतो, काय सांगतात त्या? जो माणूस धारदार पात्याचं दुःख स्वतःच्या हातात घेतो आणि मुठीचं सुख दुसऱ्याच्या हातामध्ये देतो, तोच खऱ्या अर्थानं धर्माचा प्रचार करतो. आणि खऱ्या अर्थानं स्वामी विवेकानंद तिथे विजयी झाले की ज्या माणसाला परदेशात जाण्यासाठी साधे प्रवासाचे पैसे ज्या माणसाच्या खिशात नाहीत, ज्या माणसाला परदेशात जाण्यासाठी, अमेरिकेला आपल्या धर्माचं प्रतिनिधित्व करण्यासाठी, त्या परदेशात जाण्यासाठी, शिकागोला जाण्यासाठी साधे प्रवासाचे भाड्याचेही पैसे ज्या माणसाच्या खिशात नाहीत, पण तोच माणूस स्वामी विवेकानंद नावानं अख्खा अमेरिका गाजवून गेला. नाव स्वामी विवेकानंद, नाव ताकद. स्वामी विवेकानंद म्हणायचे, मी ज्या क्षेत्रात, ज्या प्रांतात पाऊल ठेवेल त्या प्रांतात आणि त्या क्षेत्रात सर्वोच्चतेचं शिखर गाठल्याशिवाय थांबणार नाही. नाव स्वामी विवेकानंद. धर्माचा प्रचार केला. पण आज एवढी वर्ष उलटून गेल्यानंतर सुद्धा एकही स्वामी विवेकानंद आपण परदेशात पाठवू शकलो नाही आणि आपल्या धर्माचा प्रचार करू शकलो नाही. कालखंड सोपा होता, 12व्या शतकात जीवनांचं राज्य आहे, पण तरी सुद्धा आपला वारकरी संप्रदाय संत नामदेव महाराजांनी निंबा महाराज महाराष्ट्रापुरता मर्यादित ठेवला नाही, पंढरपुरापुरता मर्यादित ठेवला नाही, तर थेट महाराष्ट्र प्रांतातून थेट पंजाब प्रांतापर्यंत भागवत धर्माची पताका ज्यांनी पोहोचवली, नाव संत नामदेव महाराज. ज्या काळात कुठलीही प्रवासाची साधनं उपलब्ध नाहीत, ज्या काळामध्ये कुठलीही प्रवासाची साधनं उपलब्ध नसताना, प्रसार माध्यम उपलब्ध नसताना, तरी सुद्धा एकनाथ संत नामदेव महाराजांची कवनं, संत नामदेव महाराजांची दोहे, संत नामदेव महाराजांची अभंग आजही शीख धर्मातल्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये नमूद केलेले आहे.
संत नामदेवजी की अभंगवाणी असं म्हणून संत नामदेव महाराजांचे दोये त्या अभंग धर्मग्रंथामध्ये समाविष्ट केलेले आहेत की त्याही काळामध्ये संत नामदेव महाराजांनी आपला धर्म प्रचार करावा, आपला धर्माचा प्रचार आणि प्रसार त्या 12व्या शतकामध्ये करावा ज्यावेळेस यवनांचं राज्य आहे. प्रसंग सोपा आहे. संत नामदेव महाराजांसमोर गाय कापावी सुलतानाने, तरी नामदेव महाराज प्रताप करून दाखवतात की आमचं शास्त्र, आमचं पुराण, आमचं देव, आमचा देश धर्म सोपा नाही. आणि संत नामदेव महाराजांनी त्या सुलतानासमोर आपली गाय जिवंत करून दाखवली आणि आपला धर्माचा प्रताप, आपल्या देव देश धर्माचा प्रताप सिद्ध करून दाखवला. याला धर्माचं काम म्हणतात. आणि हे काम संत तुकाराम महाराजांनी 16व्या शतकामध्ये केलं. ते कसं केलं? सगळ्यांनी आपले हात दोघे हात वर करा. ज्यांना दिलेले असतील त्यांनीच वर करा, ज्यांना दिलेले नसतील त्यांनी नाही केले तरी चालतील, बळजबरी नाही. पण ज्यांना दिले असतील त्यांनीच वर करा. आणि ज्यांना दिले असताना सुद्धा ज्यांनी हात खाली केलेले असतील त्यांचे सकाळ उठून गायब होतील. मोठ्या प्रेमाने भजन करूयात. विठोबा रघुमाई